कवी म्हणून जरी मोठो झालो, कवित्व सुद्धा माझ्या धारावयल्यान केले हांवें. आम्ही गे सरगीच्या देवरंबा, नक्षत्रांची चंद्रप्रभा, चुंबुनिया आलो न भागे. ही दाराच्या मांडावली कविता. ही चाल खंयची? कुमार गंधर्व नावाचा एक व्हडलो गायक जाऊन गेलो. त्याचा एक शिष्य आसा सत्यशील देशपांडे म्हणून. मुंबई ह्या कविता म्हणली. साहेब जरा इकडे या. माझा एक प्रश्न आहे. कसला प्रश्न आहे? नाही, ही चाल तुम्हाला कशी सुचली? सुचली नाही. मी माझ्या आईच्या तोंडून ती चाल ऐकली आणि ती कवितेला वापरली. पण एवढी अवघड चाल, ही अनवट चाल आहे, अनवट रागातली चाल आहे. म्हटलं मला काही माहीत नाही, पण माझ्या आईला ते माहीत होते. आईचे संगीतकार जे सांगता पाहिजे अवघड चाली म्हणून, ह्यो अवघड चाली शास्त्रीय संगीतकार ऐकत तो ते व्हडले म्हणतात. आवय घरचे 4 गोणे, बापाय घरचे 4 गोणे, 8 गोणे भुईंदवरा, जानकीबाईची उटी बरा, जानकीबाईचे भाव हडपैकार चौगुले, भावाचे बहिणुले दिमी काढ. आता ही चाल इतली साधी खरे म्हणजे, पण ती चाल ऐकत ना कितले बरं दिसता. बरं दिसता काय ना? ही चाल ऐकत ना सगळे आमच्या यादी लागली जाता काय ना? जी शक्ती आमच्या या सुरामध्ये हा तीच खरी शक्ती. हे फाले कितले फ्युजन केले आणि गिटार आणि वायलिन वाजयले म्हणून तुमच्या काळजाक शांती मेळपाना. हांगा मोठेपणे नवे ड्रम वाजयले म्हणून काळजाक शांती मेळपाना. काळजाक शांती केन्ना मेळटली? आमच्या मातयेचे सूर जेन्ना आमी जपतले आणि ते सूर घेऊन आम्ही सगळ्याक वयतले तेन्ना. आणि म्हणून माझी तुमच्याकडे नमळाईची मागणी, हे आमचे दाय जा ते सांभाळून दवरा. काय बरो मल्लाचो माटो घेतला. पयर माझ्या डोंगरेर हांवें एक स्पर्धा घेतली. कसली स्पर्धा? मल्ल विणपाची. खूप जाणां मल्ल कितें विणटा? मल्लाच विणटा. तेच विसरले आमी सगळे. आता हाडटा आनी प्लास्टीक धापता म्हणलें मल्लाच्या बदला.